विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। नमस्कार, मी श्रीमान खांडेकर, न्यूज वन महाराष्ट्र चॅनल पाहणाऱ्या लाखो प्रेक्षकांचे या ठिकाणी स्वागत। ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमांतर्गत आज आपल्या समोर आहेत प्रशांत भैया महादेव कराड। या ठिकाणी प्रशांत भैया महादेव कराड यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर भैया हे युवा शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत। तसेच भगवान सेना सरसेनापती आदरणीय फुलचंद भाऊ कराड यांचे ते पुतणे आहेत। त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर एक युवा तडफदार, एक दिलदार व्यक्तिमत्व असणारे प्रशांत भैया कराड हे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे। कुणीही यावं आणि हक्काने काम सांगावं अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे। त्यांचं फ्रेंड सर्कलही खूप मोठे अशा पद्धतीचं आहे। एक कुणाच्याही अडीअडचणीला असतील किंवा कुठल्याही कसल्याही पद्धतीचं जर काम असेल तर भैयासाहेबांकडे गेल्यानंतर कसलाही व्यक्ती त्यांच्याकडून परत जात नाही अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे। तर प्रशांत भैया ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। या ठिकाणी तुम्ही राजकारणामध्ये का आलात किंवा कशासाठी आलात ते आमच्या प्रेक्षकांना सांगावं। सर्वप्रथम आज या ठिकाणी मला विशेष आपल्या न्यूज चॅनलमध्ये ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे। तर राजकारणामध्ये येण्याचं कारण एकमेव एवढंच की प्रथम सरसेनापती फुलचंद भाऊ कराड हे घरामध्येच एकदम राजकारणाचं वारा असल्यामुळे आणि कुठेतरी समाजसेवा करावी, जनतेचं काम करावे हा ध्यास मनामध्ये भाऊंच्यामुळे बसला। आणि कॉलेज लाईफपासून, शाळे लाईफपासूनच मला थोडंसं विद्यार्थ्यांचं, मित्रांचं आणि बऱ्याच जणांचं काम करण्याचा योग आला। तर 10वी माझी ग्रामीण भागामध्ये झाली, श्री संत भगवान बाबा महाविद्यालय इथेच झाली। तर त्या ठिकाणपासून जो स्कूल डेचा प्रोग्राम असतो त्या दिवसापासून जे मला राजकारणाचा असेल, समाजकारणाचा असेल वेळ लागलं तो आत्तापर्यंत माझं चालूच आहे। आणि त्यावेळेस मग 10वी झाल्यानंतर मी योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई येथे 11वी 12वीला प्रवेश घेतला। त्यापासूनच खरं तर माझं राजकीय जीवन चालू झालं। आणि त्यानंतर कॉलेजचे युवार असतील, युवारचे इलेक्शन असेल, मग कॉलेजचे शैक्षणिक प्रॉब्लेम विद्यार्थ्यांचे असतील, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपचा प्रॉब्लेम असेल, डोनेशनचा प्रॉब्लेम असेल, शैक्षणिक कागदपत्राचे प्रोग्राम असेल, तर या संदर्भात म्हणजे असं मला तर कुठंतरी खंत वाटली की या विद्यार्थ्यांचे कामं होत नाहीत, यांना अडचण होते। म्हणजे तुम्हाला शालेय जीवनामध्येच त्या ठिकाणी समजायला लागलं की अडचणी काय असतात। हां, त्या ठिकाणीच मला असा भास होईला की यांना खूप स्ट्रगल करावं लागतं आपल्या यांच्या पाठीशी कुणीही नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही हक्काने त्यांचे प्रश्न सोडवत असता। बरोबर आहे। तर त्या निमित्तानेच तर मग कुठेतरी धाव घ्यावं वाटली। जसे आदरणीय भाऊ आहेत त्यांच्या स्वरूपातच आपण पण कुठेतरी सक्रिय व्हावं राजकारणात। आणि राजकारणाच्या दरम्यान राजकारण केल्याशिवाय समाजकारण करता येत नाही, त्यामुळे राजकारणामध्ये मला यावं लागलं। पाहिले आपण या ठिकाणी भैयासाहेबांनी शालेय जीवनापासूनच एक राजकारणाला एक वेगळ्या पद्धतीने सुरुवात केली आहे। त्यावेळेसच त्यांना समजून आलं की राजकारण काय असतं, समस्या काय असतात, अडचणी काय असतात आणि या सर्वांवर तोडगा करण्याचं काम या ठिकाणी भैयासाहेबांनी तेव्हापासूनच त्यांच्या जवळ शालेय शिक्षण चालू होतं तेव्हापासूनच त्यांच्या या गोष्टी लक्षात आल्या आणि तेव्हापासूनच त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं, एक चांगल्या पद्धतीनं एक राजकारणाची सुरुवात केली आहे। तर भैयासाहेब या ठिकाणी तुमचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे, खूप चांगल्या पद्धतीचं आहे। तर नेमकं काय सामाजिक कार्य आपण करतात ते आमच्या प्रेक्षकांना सांगावं। तर परळी तालुक्यामध्ये ज्यावेळेस दुष्काळांची हे आहे सध्या, आता 2-4 वर्षापासून पाऊस नाही, काही नाही, तर त्या संदर्भात माझा वाढदिवस 29 ऑक्टोबरला असतो दरवर्षी। तर त्यानिमित्त मी यावर्षी शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून पाण्याचे हौद वाटप केलेले आहेत। आणि त्यानंतर मग शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना अनेक शाळेमध्ये आणि समाज जनजागृतीसाठी कीर्तन वगैरे ठेवलेले होते, महाप्रसादाचा कार्यक्रम। आणि तरुणांनी एवढ्या उत्साहामध्ये हा माझा वाढदिवस केला गेलेला की प्रत्येक गावामध्ये काही ना काही कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मदत असेल, शेतकऱ्यांना मदत असेल, तर अशा प्रकारे मला जिथे कुठे शेतकऱ्यांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, अगर माझ्या युवा मित्रांमध्ये पोहोचता येईल ते माझा फक्त प्रयत्न असतो। पाहिले आपण की युवा असतील, शेतकरी असतील, या सर्वांसाठी एक तळमळीनं कार्य करणारा व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत भैया कराड। तर प्रशांत भैया या ठिकाणी आपली भविष्यातील राजकारणाची दिशा काय असेल? भविष्यातील राजकारणाची दिशा म्हणजे सध्या तर
भारतीय जनता पार्टी हा आदरणीय फुलचंद भाऊ कराड यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या पक्षाचं काम करतो. तर सदैव आम्ही भाऊंच्या विचाराशी एकमत आहोत. भाऊ जो दिशा ठरवतील ती आमची दिशा असेल. भगवान सेनेचे सरसेनापती आदरणीय फुलचंद भाऊ कराड यांच्याबद्दल 2 शब्द व्यक्त करावेत आपण. खरं तर भाऊंबद्दल बोलणं म्हणजे शब्द अपुरे आहेत. अख्खा महाराष्ट्र सरसेनापती म्हणल्याबरोबरच भावना ओळखतो. मुंडे साहेबापासून आज नामदार ताईसाहेबांपर्यंत भाऊ मुंडे कुटुंबियाचे खंडे समर्थक आहेत. तर अख्खा महाराष्ट्र ताईसाहेबामुळं आणि मुंडे खासदार प्रीतमताई यांच्या नेतृत्वाखाली परळी तालुक्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, अवघ्या महाराष्ट्रामध्ये ताईसाहेबांचं आणि खासदार ताईंचं ते काम करतात. पाहिले भाऊंचं चांगल्या पद्धतीनं कार्य या ठिकाणी चालू आहे. तर प्रशांत भाई यांचे मामा पण आपल्या समोर आहेत. तुमचं नाव काय? नानासाहेब अंतराम मुंडे. तर भैयासाहेबाबद्दल काय वाटतं नेमकं तुम्हाला? आजच्या काळामध्ये तरुणाईला व्यसनाधीन केलेला असल्यामुळं एक चांगला कार्यकर्ता आणि व्यसनापासून मुक्ती देणारा संदेश नेहमीच देतो आणि समाजासाठी सदैव तत्पर असतो. त्यामध्ये कुणाचे लहान लेकराचे प्रश्न असतील, शालेय कागदपत्राचे असतील, कॉलेजमधील फीस, डोनेशन, इतर काही समस्या असतील, शेतकऱ्यांच्या काही दुष्काळ भागातील समस्या असतील, शेतकऱ्यासाठी, विद्यार्थी वर्गासाठी सदैव झटणारा कार्यकर्ता एक तयार होत आहे. भविष्यात चांगलं काम होईल. पाहिले आपण की एक चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्य नियमितपणे सुरू असतं. कधीही न थांबणारं, न रुकणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत भैया कराड. तर भैयासाहेब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला हजारो नव्हे तर लाखो प्रेक्षक पाहत आहेत. तर एक तरुणांना या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता? या 24 ते 25 वर्षामध्येच तुम्ही जे काही तुम्हाला निर्णय करायचा आहे ते आताच करून टाका. म्हणजे तरुणांनी उद्योगधंद्यामध्ये उतरा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उतरा आणि जिथं काही गरज पडेल तिथं फक्त मला एक कॉलच करा. त्यावेळेस मी कुठे पण तुमच्यासाठी हजर आहे. पाहिले आपण की फक्त मला एक कॉल करा म्हणतात. मी कधी एनी टाइम, इच अँड एव्हरी टाइम अवेलेबल असेल असं या ठिकाणी प्रशांत भैया कराड सांगतात. तर ही होती एक ग्रेट बेटमध्ये विशेष मुलाखत. या ठिकाणी प्रशांत भैया महादेव कराड, युवा शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, न्यूज वन महाराष्ट्र चॅनल, रामदास तपसे आणि संतोष रोकडेसह श्रीमान खांडेकर. आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें, जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं.